नाथपंथ हा सिद्ध पंथ असून तो अत्यंत प्रखर आणि तीक्ष्ण आहे. अशा अलौकिक नाथ परंपरेचे मुख्य स्रोत श्री महादेव आहेत. नवनाथांचे मंगलमय चरित्र कथन करताना ह्या प्राचीन परंपरेला विनम्र अभिवादन. पार्वती, मी तुला जे गुप्त ज्ञान देणार आहे त्यासाठी हे स्थान अगदी योग्य आहे. पण ह्या अशा निर्जन अरण्यात आपण का आलो आहोत? मी आज तुला जे गुप्त ज्ञान देणार आहे ते कोणीही ऐकू नये म्हणून. पण ते इतर कोणी ऐकले तर काय होईल? पार्वती, ते ज्ञान ऐकण्यासाठी सुद्धा योग्यता हवी, क्षमता हवी, आणि ती तुझ्यात आहे. तुम्ही मला काय सांगणार आहात हे जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे. पार्वती, क्षण अनक्षण महत्वाचा आहे. मी तुला जे काही सांगतो आहे ते ऐक. मनुष्याला हा बोध नाही की तो ह्या जन्माच्या आधी काही जन्म फिरून आलेला आहे. तो वेगवेगळी शरीर वेगवेगळ्या जन्मात धारण करून आलेला आहे. सृष्टीत दिसणारे अनंत पशु कीटक ह्या चक्रातून तो गेलेला आहे. प्रत्येक जीवात असलेला आत्मा हा समान आहे. ह्याकडे जो समान दृष्टीने पाहतो तो ज्ञानी होय. मनुष्य म्हणजे श्रेष्ठ आणि पशु म्हणजे कनिष्ठ असे नाही. पशु, पक्षी, प्राणी, कीटक यांच्याविषयी ज्याच्याकडे करुणाभाव आहे तो मला अत्यंत प्रिय आहे. पार्वती, मी तुला जे सांगतो आहे ते तू ऐकते आहेस ना? होय, तुम्ही जे जे सांगता आहात ते मी ऐकतो आहे. हे माझे सौभाग्य आहे की साक्षात महादेवांकडून मला ज्ञान मिळते आहे. पार्वती, पार्वती, क्षमा करा स्वामी. तुम्ही बोलत असताना मी कधी ग्लानीत गेले मला समजले सुद्धा नाही. पार्वती, मी तुला जे विचारले त्याचे उत्तर कोणी दिले?
इथे तर कोणीही दिसत नाही. ह्या निर्जन स्थानी असे कोण आहे जे मी सांगितलेले गुप्त ज्ञान ऐकतो आहे? तुम्ही सांगितलेला प्रत्येक शब्द मी ऐकतो आहे. बालक, हा तर एका बालकाचा आवाज आहे. कोण आहे हा बालक आणि कुठे आहे? बालक माशाच्या गर्भात आहे आणि तो दिव्य मासा समुद्रात विहरतो आहे. परंतु मनुष्याचा गर्भ माशाच्या पोटात कसं शक्य आहे? तेही एक रहस्य आहे. मला असं वाटतं हे रहस्य तुम्ही मला सांगावं. हा बालक म्हणजे प्रत्यक्ष कवी नारायणाचाच अवतार आहे. हा बालक मच्छिंद्रनाथ म्हणून नाव धारण करेल आणि भविष्यात सत्याचे, धर्माचे चिरंतन कार्य करेल. दुष्टांचे निर्दालन करून सज्जनांचे रक्षण करेल. हा नाथ संप्रदायाचे असे कार्य करेल की जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत हे कार्य अखंड सुरू राहील. काय झालं? अगं मला डमरूचा आवाज आला. हाय, बर अजून काय? अगं डमरूचा आवाज म्हणजे शंभूशंकर इथेच कुठेतरी असतील बघ. तुमचं काहीतरीच असतं बघा. अगं खरं सांगतोय मी, तपान नाही पडलं मला. अहो आपल्याला पोरबाळ नाही ना, त्याचा विचार करता तुम्ही दिसभर आणि रातच्याला माशी जाग येते. बरं आता माझं ऐका, दुसरं लगीन करून टाका एकदाच. उगं काय बी बोलू नको खोळ्यागत. त्या पहाड झाल्या, काहीतरी शुभ घडणार बघ आज. अरे ह्यो कामिक रोजच्याला मास धरायला जायला काही चुकत नाही बघ. समद्या गावात मोठी नाव आहे त्याची. नाव? अरे जहाज म्हण जहाज. पर एवढं कमून नेणार कुठं हाय पोरणा बाळ याला? शंभूशंकर. अरे पण ह्या कामिकला काय फरक पडत नाही. त्यो आणि त्याचं काम बस. अरे देवा, ह्यो मासा आहे का आणि काय?
एवढा मोठा मासा मी आत्ता पत्र बघितला नाही. या माशाने एक फटका मारला तर बोट बुडायची. पर जवळ जाऊन बघतो कसा दिसतोय तो. शंभू महादेवा, आज पहाटच्यालाच डमरूचा आवाज ऐकला होता तेव्हाच मला कळालं होतं आज काहीतरी चांगलं घडणार आहे. पण काय घडणार आहे हे ठाव नव्हतं. एवढा मोठा मासा मॅच काय अख्ख्या वस्तीने बघितला नसेल. अरे किती बोलतोय यू. अरे याला दम आहे का नाही. अरे ह्यो तर किनाऱ्याकडे चाललाय. तिकडे काय गाठोड यायचं. अरे देवा, एवढं मोठं अंड. मासा अंड टाकून गेलं का काय. आता हे काय अंड्याला घट ठेवायची नाही. देवा महादेवा, हे काय बघतोय म्या. भस्मांकित शिवस्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांपे निर्दालन एकनाद व्यापुनी त्रिभुवन. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन. हे बाळ दिव्य स्वरूप आहे, त्याचा स्वीकार कर आणि मायेने सांभाळ कर. हे साक्षात परमेश्वराचे तेज आहे. या बाळाचे नाव मच्छिंद्र ठेव. मच्छिंद्र. मच्छिंद्र मच्छिंद्र, आज मी बाजारला. आज मी बाजारला. शंभो शंकर.
अरे हा कामी कशा का पळतोय? अरे त्याच्या हातात पोर पण आहे. अरे कामी घ्या पोर कोणाचा आहे? चोरून बिरून तर आणलं नाही ना? चला आपण चल बघूया. चला चला चला. कामी बाहेरचं पोर घेऊन आलाय आणि ते बी मला न विचारता. गावात कोणी यायचं आणि कोणी जायचं हे म्या ठरवित असतोय. शाळेत होता अगे शाळेत होता. काय हे समजा गाव जमा झालं. हे पोर कोणाचं? अगं किनाऱ्यावर घावला येऊ. अरे पण कसं गावलं ते सांग ना. माशाचं लय मोठं अंड होतं त्यातनं बाहेर आलं बघ हे पोर. अगं लय गोड आहे ते पोर. त्याला हातात घेतलं तेव्हा आकाशात लय इजा चमकल्या आणि आकाशवाणी झाली बघ. या पोराचा सांभाळ करा याची काळजी घ्या म्हणून. अगं हातात तर घे. अगं घे हे तुझंच पोर आहे. अगं आता तू आई झाली आहेस आणि हा कामिक बा झाला आहे. शरत होता त्याला आपण लहानाचं मोठे करायचं बोल. अगं देवानच दिलंय आपल्याला हे पोर. याला मी नुसतं मोठं नाही करणार. माझ्या तळ हाताच्या फोडासारखं जपवलं. बोला गौदेवाच्या नावानं.